नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आहे, पालघर भाजपकडे गेले। नाशिकच्या जागेबद्दल शिंदे स्वतः निर्णय घेतील असं बावनकुळे यांनी म्हटलंय। तर नाशिकमधून आता हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा आहे आणि उद्या ते अर्ज भरणार असल्याची देखील माहिती कळतेय। तर पालघरची जागा ही भाजपसाठी निश्चित होईल असं बावनकुळे यांनी म्हटलंय। एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं, पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील। राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपने म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे, त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदेने निर्णय करावा। कोणी उमेदवार दिला महायुतीने, शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे, त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार ना कोण उमेदवार, मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे। पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, या क्षणाचे दोन महत्त्वाचे प्रश्न, एक तर नाशिक आणि पालघर या दोन्ही जागांचा तिढा सुटल्यामध्ये जमा आहे। एकतर हेमंत गोडसे यांच्या नावाची जी चर्चा चालू होती त्यावर ते अर्ज भरणार असल्याचं कळतंय आणि पालघरची जागा ही भाजपकडे जाणार असल्याचं कळतंय, काय तपशील? खरं आहे, महायुतीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या जागा होत्या, मात्र त्या सामोपचारानं आम्ही सोडवत आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे आज यांनी स्पष्ट केलं आहे। यामध्ये नाशिकची जागा ही एकनाथ शिंदेंची होती आणि त्यामुळे शिंदे शिवसेनेलाच ही जागा मिळणार असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्याबाबतचा निर्णयसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार हे त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळेच आपण हे बघू शकतो की नाशिक लोकसभा उमेदवारीवर जो भाजपचा दावा होता, राष्ट्रवादीचा दावा होता, तो आता पूर्णपणे संपला आहे आणि एकनाथ शिंदेच याबाबत निर्णय घेतील हे स्पष्ट झालं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं उमेदवार जे सध्याचे उमेदवार होते, विद्यमान खासदार होते, ते म्हणजे हेमंत गोडसे, त्यांच्याच पारड्यात त्यांचं वजन पडेल आणि त्यामुळेच एकूण हेमंत गोडसे यांनी तयारी केल्याचं म्हटलं जात आहे। काल गिरीश महाजन यांच्याशी भेट झाली, बावनकुळेंची भेट झाली आणि त्यानंतर मध्यरात्रीपासूनच हेमंत गोडसे यांनी रॅलीची तयारी सुरू केली आहे। उद्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्या ते अर्ज भरणार आहेत, त्यामुळे जवळजवळ आता हे निश्चित झाले असं म्हणायला हरकत नाही। मात्र शेवटच्या क्षणी अजूनही वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याबाबत नाही। पण मात्र पालघरच्या बाबतीमध्ये बावनकुळे यांनी स्पष्ट म्हटलंय की ती जागा भाजपला देण्यात आलेली आहे, ती पण जागा शिंदेंचीच होती, मात्र ती काही दुसऱ्या जागेच्या बदल्यात, म्हणजे जे मुंबईमध्ये आता कल्याणमध्ये जर आपण बघितलं, कल्याण ठाण्याच्या बाबतीत जे काही शिंदे गटाला जागा देण्यात आल्या त्याच्या बदल्यामध्ये ही जागा आता भाजपला मिळाली आहे आणि भाजपच उमेदवार देईल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच नाशिकमधल्या सर्व घडामोडींबाबत आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।